कमी कापडामध्ये आपल्याला पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग कशा प्रकारे करता येते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। नमस्कार, सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 80 सेंटीमीटरमध्ये 34 साईजचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे आणि कट करून पण दाखवणार आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। तर आता ह्या ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला पूर्ण कटिंग आणि शिलाईचा भाग दाखवणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। आता बघा, 80 सेंटीमीटरमध्ये मी आता पूर्ण ब्लाऊज कट करणार आहे। तर बघा, सर्वप्रथम आपण बाही कट करूयात। आता मापाच्या ब्लाऊजनुसार मी बाही कट करते, जेवढी बाही आहे तेवढी। आता ही 4.5-5ची बाही आहे जवळपास। तर ही बाही आता मी अशा प्रकारे कट करून घेते। आता कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण ब्लाऊजचा भाग कट करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला समोरची बाजू कट करण्यासाठी पेपर लागणार आहे, जेणेकरून आपल्याला जे अस्तर आहे ते व्यवस्थित ॲडजस्ट वगैरे करता येते यासाठी। तर बघा, आता हे कापड आहे आणि ह्याला मी डबल फोल्ड करते आणि बंद बाजू आहे त्या बाजूनं आपल्याला काय करायचं आहे, उंची टाकायची आहे। तर उंची आहे बघा 13 इंच आणि शिलाई मार्जिन 1 इंच सोडायची। तर 14 इंचावरती मार्क केलं। त्यानंतर 8.5ची आपल्याला छाती घ्यायची आहे, म्हणजे 34 इंच छातीचा ब्लाऊज आहे, 8.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर आता आपल्याला इथं काय करायचं आहे, शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंचाचं। त्यानंतर आर्महोल आपल्याला 5.5 इंचाचं घ्यायचं आहे मुंडा, आणि आता हे असा बॉक्स बनवून घ्यायचा। बॉक्स बनवल्यानंतर आता आपल्याला मोंढ्याला गोलाई द्यायची। तर बघा, मी गोलाई कशा प्रकारे देते, व्यवस्थित गोलाई येण्यासाठी आपल्याला असे 3 पॉईंट काढून मग गोलाई द्यायची, म्हणजे व्यवस्थित गोलाई येते आपली। त्यानंतर आता इथं आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे। तर कंबर 29 इंचाची आहे, तर मी 7.25 इंचावरती मार्क केलं। त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन आणि पाठीमागचे टक्स टाकण्यासाठी 1 इंच असं मी पूर्ण मार्क करून घेतलं। त्यानंतर आता हे बघा, मापाच्या ब्लाऊजनुसार आपण गळा एकदा चेक करून घेऊयात। तर बघा, अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच वरती सोडून मी अशा प्रकारे गळ्याची मार्किंग करून घेतली। आता गळा जास्त डीप नाही आहे, म्हणून वरती 2.25 इंचाचा आणि खाली 2.5 इंचाचा असा मी पूर्ण बॉक्स बनवून घेतलेला आहे, आणि त्याला आतल्या साईडनं गोलाई देऊन घेऊयात। आता गोलाई दिल्यानंतर आपल्याला पाठीचे टक्स टाकायचे आहेत। तर कमरेचा मध्य काढून घ्यायचा आणि गळा आपल्याला हे टक्स आपल्याला गळ्याच्या 1 किंवा पाऊण इंच खालच्या बाजूला घ्यायचे आहेत हे टक्स। आणि आता हे पूर्ण कटिंग करून आता ही पाठीमागचा भाग आपला पूर्ण कटिंग झाल्यानंतर आपण समोरचा भाग पेपरवरती आखून घेऊयात, म्हणजे आपल्याला व्यवस्थित कटिंग करायला सोपं जातं। आणि बघा, आता अशा प्रकारे मी पूर्ण मार्क करून घेते पेपरवरती। आता हे भाग आपल्याला मार्क केल्यानंतर आपण काय करूयात, पहिले पूर्ण मार्किंग करूयात। बघा, आता इथं आर्महोलला गोलाई देऊन घ्यायची अर्धा इंच। त्यानंतर गळ्याची मार्किंग आहे तिथून मार्किंग करायची आपल्याला। समोरचा गळा आता आपल्याला कटोरीसाठी 5.5 इंचाचा घेतलेला आहे मी, आणि 2.25 इंचावरती पूर्ण गळ्याला गोलाई देऊन घ्यायची। त्यानंतर खालच्या बाजूला 1 इंच शिलाई मार्जिन वाढून घेतलेली आहे बघा मी। 3.5 आणि 3 इंचाची आपल्याला क्रॉसपट्टी टाकायची आहे, आणि पूर्ण क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा। आता आकार दिल्यानंतर 5.5 इंचाची कटोरी तयार करायची आहे मला। तर मी ती अशा प्रकारे आखून घेते तिन्ही पॉईंट। आता आखल्यानंतर इथं गळ्याच्या बाजूला अर्धा इंच, तो 2.5 इंच आणि तो 5.5 इंच। तर बघा, हे पूर्ण मी अशा प्रकारे आखून घेते आणि याला कटोरीचा शेप देऊन घेते। आता हे शेप झाल्यानंतर आपण पूर्ण कटिंग करून घेऊयात। कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला आता ह्या पेपर कटिंगवरतून वाढीव कटोरी काढायची आहे, आणि पूर्ण अस्तरवरती आता हे भाग आपल्याला आखून घ्यायचा आहे। असं जर तुम्ही थोडक्यात जरी पेपर कटिंग केली तरी तुमची जी ब्लाऊज पीस किंवा अस्तर आहे त्यामध्ये व्यवस्थित कटिंग होऊन जाते, आणि आपल्याला क्रॉसपट्ट्या, त्यानंतर पाठीची पट्टी, हुकपट्टी आहे, हुकपट्टी लावण्यासाठी कापडा पण भरपूर उरतो। तर बघा, मी पूर्ण अशा प्रकारे मार्क करून घेते। आता हे मार्क झाल्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे, आणि जे उरलेलं कापड आहे त्यामध्ये वाढीव कटोरी काढायची आपल्याला। आता हे पूर्ण भाग मी अशा प्रकारे जसा आखलेला आहे तसा कट करून घेते।
आता हे पूर्ण कटिंग झाल्यानंतर आपण इथून वाढीव कटोरी काढूयात. आता इथे सव्वा इंचाची मी 2 पॉईंट घेते. 1.5 इंचाचे घेतले तरी चालतात. तुम्हाला जास्त कटोरीला टोक हवं असेल तर तुम्ही 1.5 इंचाचे पॉईंट घेतले तरी कटोरी खूप छान बसते. आता वरच्या बाजूला जेवढं कापड आहे तेवढं घेऊयात आपण आणि त्याला अशी रेषा ओढून घेऊयात आणि हा भाग असा गोलाकार तयार करून आखून घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचा. आता कटिंग झाल्यानंतर अस्तरला पूर्ण हा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि ह्याची आपल्याला शिलाई पण करायची आहे. आता जे पॉईंट आपल्याला घ्यायचे आहेत टक्स पॉईंट ते बघा 1.25 इंच आडवा आणि उभा 3 इंच. आता हे पूर्ण कटिंग करून घेते मी आणि अस्तरला जोडून घेते. आता अस्तरला जोडल्यानंतर बघा हा पूर्ण भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण जे टक्स वाढवले होते ते टक्स मारून घेऊयात एकदा आणि हा जो कोपरा आहे तो आपण थोडासा कट करून घेऊयात म्हणजे दुमडायला सोपं जातं. क्रॉसपट्टीमध्ये तो कपडा दुमडला की मग व्यवस्थित आपली स्टिचिंग येते आणि फिनिशिंग पण छान येते. त्यासाठी आता हे 1/2 इंचाच्या अंतरावरती मी पूर्ण कापड जोडून घेत आहे. बघा एकदम परफेक्ट आपल्याला ही जी वाढीव कटोरी आहे ती येते आणि कटोरीची पॉईंट पण छान बसतात. आता ही क्रॉसपट्टी आपल्याला जोडायची आहे. तर क्रॉसपट्टीचं थोडंसं कापड मी पुढच्याच बाजूला सोडले आणि जे टक्स पॉईंट आहेत ते व्यवस्थित आपल्याला दुमडून घ्यायचे आहेत. कटोरीचा टक्स आणि कटोरी आपण जोडलेली आहे तो भाग आपल्याला आतल्या साईडला जोडून घ्यायचा म्हणजे त्याची फिनिशिंग छान येते आणि कटोरी पण एकदम परफेक्ट बसते. ती जर आपण साईड पार्टच्या साईडला जर क्रॉसपट्टीमध्ये जोडली तर मग कटोरीचा जो आपला आकार आहे तो पण थोडासा तिरका होतो. त्यासाठी वरचा बाजू म्हणजे गळ्याकडची बाजू आणि खालची क्रॉसपट्टीकडची बाजू आतल्या साईडला दुमडून घ्यायची. आणि आता इथं कस्टमरला हुकपट्टी पाहिजे आहे म्हणून मी अशा प्रकारे जोडून घेते. इथं आय हुकपट्टी करायची या बाजूला त्यांना, तर ही आय हुकपट्टी आपण तयार करत आहोत. आता मापाच्या ब्लाऊजनुसार गळा एकदा चेक करून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा. हा पूर्ण एक भाग तयार झालेला आहे आपला 34 इंचाचा.